राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता उपमुख्यमंत्री पदासाठीच्या हालचालींना सुरुवात झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेटही घेतल्याची माहिती मिळतेय। अजित पवार यांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलेलं असताना राष्ट्रवादी पक्षातले दोन ज्येष्ठ नेते सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेल्याचं समजतंय। मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद द्यावं अशी इच्छा व्यक्त केलेली होती। त्यानंतर आता या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची आता शक्यता वर्तवली जातेय। या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झालेलं आहे। हे पद रिक्त झाल्यानं पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण या अनुषंगानं या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेली असून दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र राहावंच लागेल असं मत सुद्धा झिरवळ यांनी व्यक्त केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेला दिवंगत नेते अजित पवार यांचं नाव दिलं जावं अशी मागणी ठाकरे सेनेचे ठाणे शहर उपप्रमुख तुषार रसाळ यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित तुषार रसाळ यांनी ही मागणी केलेली आहे। काल दिवंगत नेते अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते मृत्युमुखी पडले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दुःखाचा डोंगर आज तुम्हाला दिसत आहे। आज ते अनंतात विलीन झाले। आमची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही असेल की लाडकी बहीण योजना या योजनेला दिवंगत नेते माननीय अजितदादा पवार यांचं नाव देण्यात यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।